संत बाळूमामा बालपणीतले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अकोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे साक्रीला ठेवले. शेटजी कुटुंबियाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिल्लारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असे. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगांचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यव्वा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखत असे व फिरता फिरता संसार करत असे. बकरी चारत असताना "अरे बाळू, तू गुरु करून घे" अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामाने ठरवले की मी भुते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भुते काढलेले 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यव्वा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला होता. लहानपणापासून थोरापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरातील स्त्री-पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत. शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस आणि थंडी असो, बकऱ्या सवे शिवारातच त्यांचा मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे म्हणून ते रानावनात फिरत असे. भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना टापटीप आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो. एवढ्यात त्यांची नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची